हॅलो गाईज, वेलकम बॅक. आज आहे डे 2. आय मीन जयपूर साइट सीइंगचा डे 2. असा तर आपला डे 4 आहे, राईट? सो आज आपण फिरणार आहोत. जयपूरवरनं जातोय आपण खाटू श्यामच्या दर्शनाला. आम्ही सकाळी सकाळी उठलो छान. 5 वाजता रेडी वगैरे झालो अँड 6:30 ला आम्ही हॉटेलमधून चेकआउट करून निघालो. खूप जास्त थंडी होती गाईज, खूप जास्त थंडी होती. जयपूरला सकाळी आणि संध्याकाळी थंडी होती कारण की आम्ही 5 आय थिंक 6-7 फेबला आम्ही खाटू श्याम केलं आणि असं आम्ही पोहोचलो खाटू श्यामच्या दर्शनाला. ट्रॅव्हल केलं. जयपूर ते खाटू श्याम 2 आवर्स बाय कार ड्रायव्हिंग आहे. तिथे स्टेचे पण ऑप्शन्स मला दिसले भरपूर. पण तुम्ही जयपूरला आले आहेत आणि यू हॅव टाईम टू व्हिजिट तर यू कॅन. आय मीन हाल्फ डे आपण इथे खाटू श्यामला टाकू शकतो इन द मॉर्निंग. मॉर्निंगला जास्त गर्दी नव्हती आणि ऑनलाईन वगैरे दिसत होते पासेसचं, पण काही एवढं आयडिया नाही आली आणि खूप गर्दी नसल्याने ही अशी आम्ही डायरेक्ट लाईनीत घुसलो आणि दर्शन झालं. तुम्हाला थोडेफार क्लिप्स दिसले तर दिसतील खाटू श्यामजीचे दर्शनाचे. मी ट्राय केलंय, पण खूप सुंदर दर्शन झालं. गर्दी नव्हती अजिबात. एकदम छान असं दर्शन झालं खाटू श्यामजीचं. हे बघा. आणि इथे बाहेर क्राउड वगैरे होता थोडाफार. मॉर्निंग 8 वाजेपर्यंत आमचं दर्शन झालेलं आणि एकदम म्हणतात ना, की खाटू श्यामला आता खूप जास्त गर्दी होते वगैरे, अजिबात नाही. जर तुम्ही मॉर्निंगला जाताय आणि वीकडे जाताय, आम्ही सॅटर्डेला केलं मॉर्निंग सॅटर्डे, सो गर्दी नव्हती अजिबातच. आणि त्यांचे ना असे हे असतात ट्रॅव्हलिंगचे यात्रा वगैरे, त्यावेळेला अव्हॉइड करा फक्त. मस्त बाहेर आलो. कुल्हड़ची अशी छान अशी चहा घेतली सकाळी 8-8:30च्या दरम्यान. फ्रेशन अप झालो. थोडंफार खाल्लं-पिलं, ब्रेकफास्ट केला आणि मग आम्ही परत रिटर्नच्या प्रवासाला निघालो. कारण की आपला आजही पूर्ण जयपूर साइट सीइंग बाकी होता. सो ते आपण छान दर्शन करा. तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये पाहिलंच असेल, की आपण डे 1 मध्ये छान सिटी पॅलेस कव्हर केलं आणि अल्बर्ट हॉल म्युझियम वगैरे कव्हर केला. इव्हनिंगला थोडा वेळ गेलो हवा महलला, है ना. पोरं असल्यामुळे, थंडी असल्यामुळे आम्ही थोडंसं सोबत जॅकेट्स वगैरे कॅरी केलेच होते. तुम्ही जर फेबमध्ये जाताय तर मॉर्निंगला आणि इव्हनिंगला तुम्हाला जॅकेट्स लागतील. दुपारी जॅकेट्सची गरज नाही अजिबात. रिटर्नचा प्रवास असा सुरू केला आम्ही छान असे त्यांचे हॉटेल्स आणि हे सगळं बघत गेलो. हा इथून आम्हाला जाताना लेक लागला आपला, तो हा लेक आहे. मानसागर लेक होता. इथे छान कॅमल वगैरे होते. पिल्लूने एन्जॉय केलं. आम्ही इथे थांबलो छान आणि मग असे फोटोशूट केले. पाण्यात हा महल आहे आणि 7 फीट डीप आहे गाईज. याचे 2 फ्लोर खाली आहेत. 2 फ्लोर पण नाही, माय बॅड मे बी. मी तुम्हाला सांगते. सो हा जलमहल 18th सेंचुरीमध्ये महाराजा मानसिंगने बनवलं होतं. पण ह्याचा टॉप फ्लोअरच दिसतोय, 4th फ्लोअर. बाकीचे 3-4 जे फ्लोअर आहेत ते पाण्यात आहेत. अशी हिस्ट्री आहे त्याची. आपल्याला जवळ नाही जाऊ देत. बाहेरून आपण फोटोशूट वगैरे करू शकतो इथे जलमहलला. इथे काही तिकीट नाहीये. येता-जाता तुम्हाला ते दिसेलच. जयपूर ही एक अशी सिटी आहे ना, की आय मीन तुम्हाला जे पण प्लेसेस आहेत व्हिजिटचे, ते खूप जवळ-जवळ आहेत. तुम्हाला काही टेन्शनच नाही. येता-जाता तुम्ही ते लोकेशन्स पाहू शकता. एकदम ईझी. यांचे जे रिक्षा असतात ना, त्यांना टुकटुक म्हणतात. हां, टुकटुकमध्ये पण आपण ट्रॅव्हलिंग केली होती काल. आणि असं आता रिटर्नमध्ये निघालो आम्ही. जलमहल वगैरे बघितला. आता आम्ही जात होतो. आम्ही आमेर फोर्टला निघालो होतो. अराउंड 1-1:30 वाजलेला होता. कारण की आपण डायरेक्ट खाटू श्यामचं दर्शन करून रिटर्न आलो. सो 2 आवर्स जायला, 2 आवर्स यायला असं काही झालं होतं दुपारी. लुक ॲट द व्ह्यू गाईज. असं छान लेक आहे. असा छान आमेर फोर्ट दिसत होता. फोटोमध्ये बघण्यात आणि ॲक्चुअलमध्ये बघण्यात खरंच खूप फरक पडतो माहिती का? म्हणजे आम्ही काच वगैरे खाली करून पण पाहिलं, तो एवढा मोठा ह्यूज असा सुंदर त्यांनी मेंटेन केलंय. एकदम सुंदर असं दिसत होतं त्यांचं ते फोर्ट आणि त्यांचा कलरही वेगळा आहे. आपले फोर्ट कसे दगडी आहेत, राइट? यांचे फोर्ट जरा वेगळे आहेत. ते बघायला इतकं छान वाटत होतं. पण नेमकं काय झालं होतं माहिती का? भयानक भूक लागली होती आम्हाला. सो आम्ही विचार केला की एवढं चढावं लागणार आहे. सो आधी आपण जेवण करून घेऊया. सो इथे शेजारीच एक आहे. मी रेस्टॉरंटची डिटेल तुम्हाला देते. इथे आम्ही जेवायला थांबलो. छान ट्रेडिशनल जेवण केलं. दाल बाटी चूरमा आम्ही इथे खाल्ला आणि इतकं सुंदर ऑथेंटिक टेस्ट एकदम गजब, एकदम मस्तवालं होतं. आणि हे रॉयल राजवाडा आमेर फोर्टला एंट्री मारायच्या आधीच रेस्टॉरंट होते. आम्हाला इथे जाऊन कळालं की इंडोनेशियाची महाराणी कोणीतरी आलेली होती आणि ती बॅक टू बॅक आमच्यासोबत फिरत होती.
आय मीन सिटी पॅलेसला गेलो काल, तेव्हा पण ती तिथे आलेली होती. तेव्हा पण खूप क्राउड होता आणि त्याच्यानंतर इथे आमेर फोर्टला पण ती आली म्हणून इव्हनिंगला 4 वाजता ते बंद केलं. मग आम्ही विचार केला, की आमेर फोर्ट आणि नाहरगड फार जवळ-जवळ आहे. सो सनसेटचा आपण पॉइंट मिस नको करूया. आपण नाहरगडचा सनसेट बघून घेऊया. मग आम्ही नाहरगडच्या दिशेला निघालो आणि एकदम प्रॉपर सनसेटच्या वेळेला आम्ही वरती पोहोचून गेलो गाईज. वरून इतकं सुंदर जयपूर दिसतंय. पूर्ण जयपूर तुम्ही वरून बघू शकता. जलमहल वगैरे सगळं दिसतं. इतकं छान वाटत होतं. थोडीफार ट्रॅफिक होती. कारण की बरेच लोकं सनसेट पॉइंट आहे हा, तो बरेच लोकं जात होते बघा इकडे पार्किंग वगैरे आहे. बाहेर थोडेसे स्नॅक्स वगैरे भेटतात, घेऊन तुम्ही वरती जाऊ शकतात, एन्जॉय करू शकतात. एक जे आपण कॉम्पोझिट तिकीट घेतलं होतं त्याच्यामध्ये नाहरगड पण कव्हर होता, आमेर फोर्ट पण कव्हर होता. बट आमेर फोर्ट झाला नाही आपला कव्हर. आणि इथे एक स्कॅम असतो बरं का, मी तुम्हाला सांगून ठेवते. बाहेर जेव्हा तुम्ही याल तिथे शीश महल वगैरे दाखवतात आणि म्युझियम टाइप काहीतरी आहे. हा स्कॅम आहे. इथे जाऊन हे 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 जे मी तुम्हाला सांगते ते. इथे अजिबात जाऊ नका. एक छोटासा रूम बनवलाय त्यांनी, काच-काच लावून ठेवली आणि तिथे जाऊन 500 तिकीट आहे काही, काही गरज नाहीये. आपल्याला आमेर फोर्टमध्ये शेषमहल दिसणारच आहे. इथे डुप्लिकेट काहीतरी बनवलंय त्यांनी मार्केटिंग म्हणून. जायचं नाही अजिबात. वरती छान चढून गेलो. अजिबात वॉकिंग खूप जास्त अवघड नाहीये आणि जागोजागी वॉशरूम्स वगैरे आहेत, क्लीन आहेत छान. जर तुम्ही फॅमिलीसोबत जाताय, बच्चे लोक कोणासोबत पण जाताय, सो आरामात खायला-प्यायला घ्या. पाणी कॅरी करा सोबत, कारण की तुम्ही वरती खूप जास्त फिरणार आहात इथे. हा फोर्ट 1734 मध्ये महाराजा सवाई जयसिंगने बनवलेला होता. तो इथे स्टे करत होता आणि त्याच्या 9 बायका होत्या गाईज, 9 बायका. 9 बायकांसाठी वेगळे-वेगळे रूम. ते सगळं तुम्हाला इथे डिटेलमध्ये दिसणार आहे. आम्ही गाईड केलेला होता. छान इन्फॉर्मेशन भेटली. तिथे गेले तर गाईड करा. ओके. आणि आता छान इन्फॉर्मेशन घ्या. सेम अच्छा. ये चैनल है, रेन वाटर हार्वेस्टिंग किया जाता है। वो अभी बावड़ी बना हुआ है ना नीचे, उधर ये पानी जाता है, स्टोर होता है। और ये देखो किचन है, किचन चल. हा म्हणजे बघ पाणी इथे जातंय. वरती चिमणी. then इकडे सामान ठेवायला सगळं. सामान ठेवायला सगळं. छान. त्या टायमिंगला त्यांनी बघ ना कसं केलंय कन्स्ट्रक्शन आणि ते. ओ माय गॉड. हाँ फायर. देखो ये ऊपर हुक है, यहाँ पे वो बड़ा पंखा होता था, रस्सी से लाते थे हवा करने के लिए। हाँ. और ये पेंटिंग है, फ्रेस्को पेंटिंग। कौन सी पेंटिंग है? कौन सी? आपल्याला सांगितली अच्छा ओके हाँ. फ्रेस्को पेंटिंग बोलते हैं, वेजिटेबल कलर है सारा। अच्छा हाँ, उसकी चिमनी देखी थी मैंने. तुझं आहे की नहीं. घास के कर्टन्स लगाए जाते थे, उसमें पानी छिड़केंगे, वो ठंडी हवा आएगी इधर। ओह. कूलर का कॉन्सेप्ट है। ये खिड़कियों का क्रॉस वेंटिलेशन देखो आप, उधर हवा अच्छी आती है यहाँ। ये किसी और रानी का होगा है ना? ये समर का है, उसी का नीचे विंटर था, रेक्टेंगल कनेक्शन है। तो ये सेंटर है, ये सेंटर पॉइंट है. तो हे अबे सीक्रेट पैसेज. राजा रानी के पास जाएंगे ना तो सारे दरवाजे बंद करके जाएंगे, जिससे उनको पता नहीं चले किसके पास जा रहे हैं। अच्छा. झगड़ा नहीं होएगा ना, ऐसे मैनेजमेंट बनाया राजा। हाँ खतरनाक. एक राजा दुसरी राणीकडे जातोय ते कळायला नको म्हणून पॅसेज पण केलं होतं आणि किती डोकं बघा जरा, किती डोकं. 2 साईड होते तिथे. समरला वेगळा रूम्स होते आणि विंटरला वेगळे रूम्स होते. सगळ्या वॉलवरती मीनाकारीचं वर्क होतं. इतकं सुंदर बनवलेलं होतं ना राजाने, इतकं सुंदर. एकदम लाईट वगैरे लावायला, काच वगैरे सगळं भारी. ये यहीं पे शुरू होता है, ये राजा का ड्रेसिंग रूम है, राजा इधर से जाएगा और इसके पीछे राजा इथे फोर्टमध्ये जे पण मीनाकारी झाली ना, तर नॅचरल कलर्सने झाली आहे म्हणून ते कलर अजूनही तसेच आहे. एकदम सुंदर, फेड नाही झालंय. सगळे रूम्स वगैरे पाहिले, खालचे इन्फॉर्मेशन घेतली, गाईडने टाटा बाय बाय केलं. आम्ही आता इथे अराउंड 6 वाजलेले होते, 6:30ला सनसेट होणार होता. वरून सुंदर असं जयपूरचा व्ह्यू एन्जॉय केला. जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू यार. इतकं पीसफुल आणि इतकं छान वाटत होतं, एकदम सुंदर असं वाटत होतं, एकदम भारी. तुम्ही येताय तर नाहरगडला सनसेटला नक्की थांबा. खूप काही वेळ नाही लागत. तुम्हाला हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे तरच गाईड करा. जर तुम्हाला फक्त फोटोशूट वगैरे करायचं आहे, जस्ट चिल करायचं आहे, तर गाईड घ्यायची गरज नाही आहे.
तिथे रूम्स वगैरे त्यांनी किचन वगैरे केले आहे. त्याच्यात दासी कुठं राहायच्या, राणी कुठे राहायच्या. सो आजचा असा आपला डे छान सनसेटने आपण फिनिश केला आहे आणि इतकं सुंदर पीसफुल वाईब नंतर रिटर्न निघालो. उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला अजून काही छान छान प्लेसेस भेटणार आहेत. तो सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. मस्त असा सनसेट एन्जॉय केला आणि आम्ही रिटर्न हॉटेलच्या दिशेने निघालो. आम्हाला खूप जास्त भूक लागलेली होती. सो आम्ही रिटर्नमध्ये हॉटेल वगैरे सर्च केले. काल आम्ही कहाणीमध्ये जेवलो होतं. खूप जास्त महाग होतं नॉर्मल जेवण वगैरे. पण मग इव्हनिंगला जाता जाता छान अशी शॉपिंग केली. जुती वगैरे घेतली. बँगल्स होत्या. लाखच्या बँगल्स खूप छान असतात. हवा महलच्या बाहेर जे बापून बाजार आहे तिथे शॉपिंग करा. ठीक आहे. ऑटोवाले सांगतील सस्ता माल है, क्वालिटी खराब है, कोणाचं ऐकायचं नाही. मग आम्ही ते छान राजा राणी म्हणून एक रेस्टॉरंट होतं, छोटं रेस्टॉरंट होतं. तिथे छान जेवण वगैरे केलं आणि झोपली.